बापाची मिली तर भाऊ याचा इको कमीच करून टाका. अशी भाग्यवान एक आई बापाची मिली का, अशी भाग्यवान एक आई बापाची मिली का, माझा मोठेपण दडलंय. काही तर बाई म्हणत आहेत माझं मोठेपण दडलंय त्यात. कशात? अगं सुभेदाराच्या भिवाशी जोडलंय. अशी भाग्यवान एक आई बाबाची मिली का, अशी भाग्यवान एक आई बाबाची मिली का, अशी भाग्यवान एक आई बाबाची मिली का, माझं मोठेपण दडलंय त्याला. सुभेदाराच्या भिवाशी जोडलंय आहे प्रेमळ माझ्या सासरची माणसं बाई. लई प्रेमळ माझ्या सासरची माणसं बाई. लई प्रेमळ त्यांच्या संगतीने मजला माहेरी दादा साऊंड आले दादा, रिदमचा थोडा आवाज कमी करा. आहे प्रेमळ माझा, लई प्रेमळ माझा सासरची माणसं बाई. त्यांच्या संगतीने मजला, त्यांच्या संगतीने मजला माहेरी आठवत नाही. त्यांच्या संगतीने मजला माहेरी आठवत नाही. त्यांच्या संगतीने
आता शेवट आहे, लक्ष असू द्या. किती येतात माणसा, आई रमाई बाबासाहेबांचं कौतुक सांगत आहेत आजूबाजूच्या बायकांना. आणि एकदा काय झालं, शेजारच्या बाईच्या मुलाला ताप आला होता, बाळ तापीनं फणफणत होतं. तेव्हा शेजारची बाई रमाई जवळ आली आणि म्हणाली, रामू, अगं रमा, तुझ्या जवळ 2 रुपये असतील तर दे ना, माझ्या बाळाला दवाखान्यात न्यायचं आहे. तेव्हा रमाई घरी जातात, पहिल्यांदा लुगड्याच्या गाठीत बघतात इथं पैसे आहेत का, नाही. मग डब्यामध्ये शोधतात कुठं पैसे भेटतील का, पैसे सापडले नाही घरात कुठंच. तेव्हा एकदम आई रमाई बाहेर येतात आणि म्हणतात, माझ्याकडे पैसे नाही, पण तू काळजी करू नको. आई रमाई किती भोळ्या होत्या, एवढ्याहूनच समजून जातं की आई रमाई बाहेर येतात आणि म्हणतात, अगं तू काळजी करू नको, माझ्याकडे पैसे नाहीत डॉक्टरकडे नेण्यासाठी तुझ्या बाळाला, पण आता थोड्याच वेळात माझे धनी घरी येतील, आपण माझ्या धन्याला तुझ्या मुलाला दाखवतो. कारण माझे साहेब सुद्धा डॉक्टर आहेत, लोक त्यांना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, डॉक्टर आंबेडकर म्हणतात. माझे साहेब सुद्धा डॉक्टर आहेत, तुझ्या मुलाला सुद्धा आपण दाखवू माझ्या साहेबांकडे. तेवढ्यात बाबासाहेब घरी येतात. काही वेळाने बाबासाहेब घरी येतात तेव्हा आई रमाई म्हणतात, साहेब पहिलं चला, आपल्या शेजारच्या बाईचा मुलगा तापीनं फणफणत आहे. बाबासाहेब म्हणले, मी काय करू तिथं येऊ. ती म्हणली, काय साहेब माझ्यासोबत मजाक करताय. आई रमाई म्हणाल्या, काय साहेब मजाक करताय, तिचा मुलगा तापीनं फणफणतोय, मी तिला सांगितलंय माझे साहेब डॉक्टर आहेत, तुझ्या मुलाचा विलाज करते. तेव्हा बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं आणि बाबासाहेब म्हणतात, रामू, भोळी आहेस तू, मी डॉक्टर आहे, तुझी गोष्ट खरी आहे, मी डॉक्टर आहे, पण मी माणसाला झालेला आजार किंवा माणसांचा डॉक्टर नसून तर माझ्या समाजातल्या लोकांना झालेला जो आजार आहे तो ठीक करणारा डॉक्टर आहे. जसं की तुझ्या बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की रामू, तुला झालेल्या आजारावर विलाज करणारे हजारो डॉक्टर आहेत, पण माझ्या समाज